नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा RJ डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा, तो या ठिकाणी कोणत्या तारखेला या ठिकाणी जमा होणार आहे आणि तो हप्ता किती असणार आहे. तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. आणि जे काही आता सध्या आपण एक न्यूज बघितलेली आहे की लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहेत त्याची या ठिकाणी छाननी होणार आहे, असं एक न्यूज आलेली आहे. आणि त्याच्यानुसार जे काही आपण आता वाटत असेल आपल्याला की आपला अर्ज या ठिकाणी बाद होणार की नाही होणार, तर या ठिकाणी आता आदितीताई तटकरे यांनी घोषणा केलेली आहे. या ठिकाणी कोणत्याही अर्जाचा या ठिकाणी जो आहे तो छाननी करण्यात येणार नाही आहे. आणि हा जो लाभ आहे तो या ठिकाणी सर्व महिलांना आता मिळणार आहे मित्रांनो. तर आता चला तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला. पण या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला नक्की विसरू नका मित्रांनो. चला तर मग आता माहिती सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या तारखेला या ठिकाणी पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया. 2024 मध्ये जो आहे तो जुलै ते नोव्हेंबर या महिन्याचे जे हप्ते आहेत ते या ठिकाणी सरकारतर्फे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत. पण अद्यापही काही महिला अशा आहेत की ज्यांनी अर्ज तर केलेला आहे पण तो अर्ज अजून पेंडिंगमध्ये आहे, किंवा त्यांचा काही महिलांचा जो आहे तो अर्ज या ठिकाणी जे आहे ते रिजेक्ट झालेला आहे. तर आता अशा महिलांना देखील जे आहे ते पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. काही ज्या महिलांचे अर्ज जे आहे ते पेंडिंगमध्ये होते त्यांना देखील जे काही त्यांचे राहिलेले जे हप्ते आहेत ते देखील या ठिकाणी जमा करून टाकण्यात आलेले आहे मित्रांनो. तर आता जे अगोदर राहिलेल्या जे महिला आहेत त्यांना या ठिकाणी जे आहे ते या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी का आपण बघणार आहोत की डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे. तर निवडणुकीच्या काळात ह्या जी अर्जाची छाननी प्रक्रिया जी होती ती आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे, जी निवडणुकीमुळे थांबवण्यात आलेली होती. आता त्या अर्जाची छाननी केल्यानंतर उर्वरित ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या अर्जाची छाननी होऊन त्यांना जे आहे ते पैसे मिळण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्यांना जे आहे ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यास देखील सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत किंवा आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जे आहेत ते हप्ते जे थकलेले आहेत, तर या काही महिलांचा अर्ज देखील रिजेक्ट झालेला आहे. आता त्यांनी ते स्टेटस कसं चेक करायचं आहे, तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे की कसं तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते स्टेटस चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत ते देखील आपण याच्यातून बघितलेलं आहे मित्रांनो. डिसेंबर महिन्याच्या ज्या हप्त्याबद्दल जी काही नवीन अपडेट आहे ती अशी आहे की विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्त्या बाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी जे आहे ते या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला बघण्यासारखा असणार आहे की आपला जो लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो या ठिकाणी आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे की नाही. तर 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी जर हप्ता जमा झाला नाही तर या ठिकाणी आपल्याला अजून थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते या ठिकाणी या योजनेचे पैसे जे आहेत ते आपल्याला लवकरच मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला परत एक प्रश्न पडला असेल की हप्ता जो आहे तो आपल्याला कितीचा मिळणार आहे, 1500चा हप्ता मिळणार आहे की 2100चा. तर या ठिकाणी सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे आणि 2100 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला अजून थोडीफार वाट बघावी लागणार आहे. तर हा 2100चा हप्ता जो आहे तो साधारण एप्रिल महिन्याच्या नंतरच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे देताना. आणि या अशा प्रकारची माहिती जर आपल्याला काही नवीन अपडेट येणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला त्या योजनेचा मार्फत या ठिकाणी पाठपुरवठा केला जाणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे अशाच नवीन अपडेटसाठी. चला तर मग आता जर या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला नक्की विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.